आजकाल अशा प्रकारचे मानेवर डाग होणे किंवा एक प्रकारचा काळेपणा तिथे साचणे, हातापायाला देखील काळे डाग पडणे अशा प्रकारे प्रॉब्लेम दिसून येत आहेत। पण याला तुम्ही कोणत्याही क्रीमचा उपयोग न करता घरातीलच काही वस्तूचा उपयोग करून ठीक करू शकतो। तर आपल्या हातावरती पायावरती असे काळे डाग झाले की दिसायला खूप जास्त घाणेरडं दिसतं। बऱ्याच वेळा आपल्या दंडावरती किंवा हातावरती देखील हे डाग दिसतात आणि जर मान अशी काळी असेल तर याला तुम्ही सहज साफ करू शकता। कितीही जुने अशा प्रकारचे डाग अगदी चुटकीसरशी गायब होतील। फक्त व्हिडिओला पूर्ण पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल। आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे आपल्याला लागणार आहे शॅम्पू आणि हळद आणि त्यासोबतच आपण 2-3 सिक्रेट इंग्रेडिएंट वापरणार आहोत, ज्यामुळे आपलं हे सोल्युशन अगदी परफेक्ट बनतं आणि रिझल्ट 100% भेटतो। आता शॅम्पू आणि हळद आपल्या सर्वांच्याच घरी असते, पण याला आपण एकत्र कधी वापरत नाही आणि याचा जर तुम्ही एकत्र थोडासा वेगळ्या पद्धतीने उपयोग केला तर नक्कीच तुम्हाला याचा 100% रिझल्ट भेटतो। कारण की या दोन्हीमध्ये असे काही गुणधर्म असतात जे डाग घालवण्यासाठी खूप जास्त कामे येतात। तर इथे आपल्याला पूर्ण शॅम्पू घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही याला कमी जास्त बनवाल। अगदी मी इथे अर्धा पाऊचच वापरणार आहे। जर अगदी 2-3 जणांना वापरायचं असेल तर पूर्ण पाऊच घेतला तरी चालेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर आपल्याला लागणार आहे थोडीशी हळद। हळद एक पॉवरफुल अँटी इन्फ्लेमेटरी एजंटच्या रूपामध्ये काम करते। त्यासोबत अगदी नॅचरल हळद असल्यामुळे यामध्ये आपल्या स्किनला काहीही नुकसान होत नाही। हळदीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे की आपल्या स्किनवरती रॅशेस होऊ देत नाही किंवा स्किनला काही नुकसान होऊ देत नाही। तर यानंतर इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं टूथपेस्ट। तुम्ही इथे कोणतंही टूथपेस्ट वापरू शकता, अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। याला तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये आपल्याला टाकायचा आहे, ज्यानंतर एक पॉवरफुल पेस्ट तयार होते, ज्यामुळे तुमचा स्किन टोन देखील चेंज होऊ शकतो। फक्त तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी याला वापरायचं आहे। आणि तुम्हाला जर तुमचे डाग घालवायचे असतील तर त्यासाठी तर तुम्हाला खरंच यापेक्षा दुसरी कोणतीच क्रीम कामी येणार नाही। अगदी सहज तुम्ही हे डाग घालू शकता, कारण की मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। बऱ्याच वेळा हे जे डाग असतात ते खूप जास्त घट्ट होतात, किती घासलं तरी जात नाहीत, कारण की तो मळ नसतो, एक प्रकारचा स्किन मध्येच तो बदल झालेला असतो। यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दही किंवा लिंबू, दोन्हीपैकी तुमच्याकडे जी वस्तू उपलब्ध आहे ती वस्तू तुम्ही यामध्ये टाकू शकता। थोडासा लिंबाचा रस टाका आणि जर दही असेल तर 2 चमचे दही यामध्ये टाका। दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे भरपूर घटक असतात। आणि हो, थोडंसं फ्रेश दही घेण्यापेक्षा थोडं आंबट झालेलं जर दही घेतलं तर अजूनच चांगलं। 1-2 दिवसाचं जे दही असतं ते घ्या, जर नसेल तर तुम्ही फ्रेश दही देखील घेऊ शकता, पण थोडं का होईना आंबट असलं पाहिजे। आणि याला मी असं व्यवस्थित टाकून मिक्स करून घेत आहे। छान ही अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे, पाहू शकता भरपूर पेस्ट तयार झालेली आहे। अगदी ही आपल्याला लावून देखील थोडीफार शिल्लकच राहणार आहे, कारण की अगदी कमी लेयर आपल्याला याची द्यायची असते, त्यामुळे कमी जास्त तुमच्या गरजेनुसार तुम्ही बनवा। आणि त्याला मिक्स करण्यासाठी मी ब्रश वापरला आहे, तुम्ही हाताने किंवा चमच्याने देखील याला मिक्स करू शकता। तर लिंबू जर असेल तर अगदी थोडंसं लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचं आहे। जसं की मी म्हटलं दोन्हीपैकी एकच वस्तू टाका, सध्या मी दही टाकल्यामुळे लिंबू यामध्ये टाकणार नाही। चला तर मग पाहूया त्याला कसं कुठे वापरायचं। आता याला वापरण्याची पद्धत देखील खूप महत्त्वाची आहे, कारण की जर योग्य पद्धतीने वापरलं नाही तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार नाही। तर इथे आपण ब्रश वरती ही पेस्ट अशी घेऊन लावायची आहे। जर ब्रश नसेल तर हाताने जरी लावलं तरी चालेल, अजिबात नुकसान होत नाही। एक लक्षात ठेवा, तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही याला थोडंसं अगोदर हातावरती लावून पहा। जर तुम्हाला काही त्रास झाला नाही तर पूर्ण असं लावून घ्या, पण तसा काही त्रास होत नाही। पण सेन्सिटिव्ह स्किनसाठी एकदा तुम्ही करून पाहू शकता, कारण की यामध्ये आपण शॅम्पू घातला आहे, बाकी तर यामध्ये सगळ्या नॅचरलच गोष्टी आहेत। त्यानंतर आपण जर हातावरती आता याला लावलेला आहे, तर पायावरती जर तुम्हाला डाग काढायचे असतील तर त्यावरती तुम्ही याला असं लावून ठेवायचं आहे। तुम्हाला जर चेहऱ्यावरती याला लावायचं असेल तर त्यासाठी देखील मी तुम्हाला सांगेल की अगदी थोडंसं लावून पहा, कारण की चेहऱ्यावरची स्किन देखील सेन्सिटिव्ह असते। याला आपण मानेवरती, हातावरती, पायावरती अगदी बिनधास्त लावू शकतो। आणि स्किन सेन्सिटिव्ह नसेल तर चेहऱ्यावरती जरी लावलं तरी चालेल, पण अगदी सांभाळून थोडंसं। शॅम्पूही तसं काही हानिकारक केमिकल नाही, आपण आपल्या केसांवरती लावतच असतो। शॅम्पूचं पाणी चेहऱ्यावरती थोडंफार येतंच, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि त्यासोबतच आपल्याला जे पायावर डाग घालवायचे आहेत त्या ठिकाणी हे असं लावायचं आहे। इक्वली व्यवस्थित लावा
आणि याला आपण ठेवणार आहोत 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटांसाठी ही पेस्ट आपल्याला जिथे आपण लावली आहे तिथे ठेवायची आहे आणि त्यानंतर एखादा पेपर किंवा थोडासा कपडा ओला करून घ्यायचा आहे किंवा जर लिंबाची फोड तुम्ही जर यामध्ये टाकली असेल तर लिंबाची फोडच घ्या, त्यामधील रस काढलेली, आणि त्याने आपण हा भाग असा चोळून घ्यायचा आहे। आता जसं मानेवरती तुम्ही हे करत असाल तर मानेवरती सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। अशा प्रकारे फक्त तुम्ही याला हलक्या हलक्या हाताने थोडंसं चोळून घ्या, जास्त प्रेशर द्यायची गरज नाही। अगदी आपण जेवढ्या भागावरती ही पेस्ट लावलेली आहे तेवढा भाग खूप छान अगदी क्लीन होतो। तुमचे जे ब्लॅक हेड्स आहेत, डाग आहेत, डेड स्किन आहे ती देखील निघून जाते। अगदी तुमच्या स्किनवर एक वेगळाच ग्लो येतो। एकदा नक्की ट्राय करून पहा। तुम्ही पार्लरला जायचं विसराल एवढा छान याचा रिझल्ट येतो आणि पार्लरपेक्षा अगदी आपण घरच्या घरी नॅचरलच गोष्टी वापरून हे केलं तर नुकसानही नाही, पैसेही वाचतात, त्यासोबतच वेळही वाचतो। आणि इथे पाहू शकता आपल्याला सेम प्रोसेस जसं आपण पायावरती केली होती तशीच हातावरती देखील करायची आहे। एखादा कपडा किंवा टिश्यू पेपर ओला करून अशा प्रकारे आपण याला चोळून घेणार आहोत। अगदी हे थोड्या वेळानंतर जसं 10 मिनिट ठेवलेलं आहे तर वाळतं, तर इथे आपण बोटांनी देखील याला थोडं पाणी बोटावरती घेऊन हळूहळू असं चोळून जर घेतलं तरी चालतं। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। हे कसं वापरायचं ते आपण पाहिलं, पण याला कधी वापरायचं हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे। तर हे आपण सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी लावायचं आहे। अगदी जर खूप जास्त ऊन असेल तर लावायचं नाही, किंवा लावलं तरी उन्हामध्ये जायचं नाही। लावल्यानंतर अगदी तुम्ही जसं फेशियल वगैरे करता आणि उन्हामध्ये जात नाही तसंच आपल्याला याला देखील करायचं आहे। लगेचच उन्हामध्ये गेलं तर खूप जास्त तुम्हाला याचा इफेक्ट दिसणार नाही, त्यामुळे अगदी लावून झाल्यानंतर घरामध्येच राहा किंवा सकाळी किंवा संध्याकाळी लावा, जेणेकरून उन्हाचा काही संबंध येणार नाही। आणि याला छान चोळून घेतल्यानंतर आता स्वच्छ पाण्याने आपण याला धुवून घ्यायचं आहे। आणि हो, कोणत्याही क्रीमचा घरी तुम्ही जर वापर करत असाल तर स्वच्छतेची नक्कीच आपण काळजी घेतली पाहिजे, कारण की जर स्वच्छता पाळली नाही तर अगदी आपल्या स्किनवरती छोटे छोटे रॅशेस वगैरे होतात। बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं आपण जी रेमेडी केली त्यामुळेच होतं, पण स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे हे प्रॉब्लेम होतात। आणि इथे आता आपण छान स्वच्छ हात धुवून घेतलेला आहे, कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहोत। आणि चेहरा असो किंवा हातपाय पुसत असताना अगदी दाबून चोळून पुसायचे नाहीत, हळूहळू आपण याला असं पुसून घ्यायचं आहे आणि हे नेहमीसाठी आहे। आणि इथे पाहू शकता जिथपर्यंत आपण क्रीम लावली होती तो भाग कसा आहे आणि जिथे क्रीम लावलेली नाही तो भाग कसा दिसून येत आहे। अगदी 5 मिनिटात आपल्याला हा रिझल्ट भेटलेला आहे। आपण याला जर आठवड्यामध्ये 3 वेळा वापरलं तर नक्कीच आपला पूर्णपणे स्किन टोन बदलून जातो, दाग नाहीसे होतात आणि हातामध्ये देखील तुम्ही फरक पाहू शकता। ज्या हाताला क्रीम लावलेली नाही, पेस्ट लावलेली नाही, तो हात कसा आहे आणि पेस्ट लावलेला हात कसा आहे। हा घरगुती उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे, नक्की एकदा ट्राय करून पहा। आता पायाला देखील मी लावून व्यवस्थित चोळून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं। आता पाहू शकता कोरड्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर 2 पायामध्ये देखील तुम्हाला बराच फरक जाणवेल आणि पाहू शकता किती जास्त आपल्याला याचा छान रिझल्ट मिळालेला आहे। अगदी आठवड्यामध्ये 2 ते 3 वेळा वापरल्यानंतर तुम्हाला खूप छान कमालीचा याचा रिझल्ट पाहायला भेटेल। मानेवरचे दागही पूर्णपणे जातात। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया।